इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भेळ खाण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला. सत्कार पॉइंट येथील घटना. नाशिक रोडला 2 जणांसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल. जुन्या वादातून हल्ला. नाशिक रोड परिसरातील सावतामाळी स्वीट सत्कार पॉइंट जवळ रविवारी दिनांक 19 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत संदीप चटोले हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. नाशिक रोड पोलिसांनी दोघांसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चटोले हा भेळ घेण्यासाठी सावतामाळी स्वीट सत्कार पॉइंट जवळ गेला असता दीपक उर्फ नाण्या गांगुर्डे, वैभव डोळस आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला अडवले. तुला जास्त माज आला आहे का? आमच्या नादी लागतो, आज तुझा खेळ खल्लास करतो अशी धमकी देत आरोपीने कोयत्याने संदीपच्या डोक्यावर, बरगडीवर आणि पायावर वार केले. तसेच शिवीगाळ करून त्याला गंभीर जखमी केले. आणि या प्रकरणी संदीपचा भाऊ दीपक सतपाल चटोले राहणार रोकडोबावाडी, देवळाली गाव यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित दीपक उर्फ नाण्या गांगुर्डे, वैभव डोळस दोघे राहणार रोकडोबावाडी, देवळाली गाव तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियमातील विविध कलमांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर हे करत आहेत. NCN न्यूज नाशिक.